पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. या जगाला देणग्यांची खूप काळजी असते. आपल्याला देणग्यांची काळजी असते, पण देवाला फळाची काळजी असते. दान हे दिलं जातं, त्याला अधिक कष्ट लागत नाहीत, पण फळ हे विकसित केलं जातं. ते बीजरूपात येतं जेव्हा आपण आत्म्यात ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करता, पवित्र आत्म्याचा करता, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार करता, तुम्ही आत्म्याच्या फळाचा स्वीकार करता. गलातिकरास 5 शिकवतं की जेव्हा पवित्र आत्मा आपल्यात असतो, आपल्यात प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन असतं. तुमच्या आत या गोष्टी आहेत असं किती जणांना वाटतंय? तर आपल्याकडे जे आहे त्यासाठी प्रार्थना करायची गरज नाही. त्याच्यात वाटचाल करून त्याचा वापर कसा करावा हे शिकण्यास आपण देवाची मदत मागायला हवी. आणि हे आत्म्याचं दान किंवा आत्म्याच्या फळाचं कार्य करण्यास भाग पाडणारी गोष्ट म्हणजे आपल्यावर एक प्रकारचा दबाव असतो. तुमच्यापैकी किती जण दैनंदिन जीवनात नियमितपणे ताण अनुभवतात सांगा? मी आज तुमच्याशी प्रीतीविषयी बोलणार आहे, कारण माझा त्यावर खूप विश्वास आहे. मी हे आध्यात्मिकरित्या सिद्ध करू शकते की प्रीती महत्वाचीच आहे, ज्यात आपण कार्य करण्यास शिकतो. आणि हे महत्वाचं नाहीये की माझी ओळख एक महान वक्ता म्हणून किंवा तुमची एक महान गायक म्हणून किंवा कुणाची एक महान व्यापारी म्हणून असेल. महत्वाचं काय आहे तर आपण लोकांवर प्रेम करतो की नाही. दरवेळी आपण लोकांभोवती असल्यावर त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी भर पडल्याची जाणीव होते की नाही. प्रेम म्हणजे काय सांगा ना? प्रीती म्हणजे काय? आपण प्रीतीला अनेक नवनवीन व्याख्या देऊ शकतो, पण मला वाटतं आपण लोकांना कसं वागवतो त्यातून प्रीती दिसते. देव प्रीती आहे आणि तो आपल्याला फार छान वागवतो. खरंच प्रीती कशातून दिसते सांगू तुम्हाला? तुम्ही लोकांना कसं वागवता. तुम्ही लोकांना कसं वागवता, विशेषतः त्यांना जे तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत त्यांना तुम्ही कसं वागवता. तुम्ही लोकांना कसं वागवता ज्यांच्यावर कुठलाच प्रभाव तुम्हाला पाडायचा नसतो. आपण महत्वाच्या लोकांना कसं वागवतो आणि आपल्या मते महत्वाचे नसलेल्या लोकांना आपण कसे वागवतो ते महत्वाचं आहे. मला वाटतं हे प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवेत. 1 कोरिंथ अध्याय 12:31 म्हणतं बघा. 1 कोरिंथ अध्याय 12:31 मध्ये आत्म्याच्या दानाविषयी बोललं गेलंय. आत्म्याच्या दैवी दानाच्या उपयोगाविषयी पौल मंडळीला सूचना देत होता आणि मग तो म्हणाला, शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवतो. आपण 1 कोरिंथ अध्याय 12:31 पाहूया. सर्वश्रेष्ठ कृपादानाची सच्ची इच्छा बाळगा व उत्साहाने ती वाढवा. उच्च दान व निवडक कृपा शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवीन, जो सर्वात उच्च व सर्वोत्तम आहे, ती म्हणजे प्रीती. म्हणूनच प्रीती म्हणजे काय हे शिकणं, प्रीतीत वाटचाल करायला शिकणं, आत्म्याच्या फळाची वाढ करणं हाच जीवन जगण्याचा सर्वोत्तम असा मार्ग आहे. एक सर्वोत्तम व्यक्ती एक महान प्रियकर असतो आणि मग तो तिथून पुढे सांगतो कोरिंथच्या 13व्या अध्यायात पहिली 8 वचनं, आणि मी वेळ देत हे सगळं वाचणार आहे कारण मला वाटतं हे महत्वाचं आहे. विस्तारित बायबलमध्ये हे खूप लांबलचक आहे, पण तरी आपण वेळ काढूया. मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या जिव्हांनी बोललो आणि माझ्यात प्रीती नसली. ती कारणे आध्यात्मिक मनन आहे जी आपल्यात प्रेरणा देणारी देवाची प्रीती आहे, तर मी झणझणणारी झांज असा आहे. झणझणणारी झांज असा. आणि जर माझ्यात भविष्यवाणीचे सामर्थ्य असेल, दैवी इच्छा व आधार याचे अर्थ लावणारे दान, व मला सर्व गुप्त सत्य व रहस्य समजतात, मला सर्व ज्ञान आहे, माझ्यात इतका विश्वास आहे की मी पर्वत हलवू शकतो, पण प्रीती नाही, माझ्यातली देवाची प्रीती, तर मी निरुपयोगी आहे. माझ्याकडे असलेलं मी जर सर्व दिलं, गरिबांना अन्न व गौरवाकरिता मी माझ्या शरीराला जाळलं आणि तुम्ही चुकीच्या कारणास्तव सत्कृत्य करू शकता. तुम्हाला माहितीये परमेश्वराला आपण काय करतो यात रुची नाही, तर ते का करतो यात रुची आहे. आपण लक्ष ओढून घेण्यासाठी काही केलं तर आपल्याला देवाकडून प्रतिफळ मिळत नाही.
आपण जर कौतुकासाठी किंवा लक्षात येण्यासाठी काही केलं तर आपल्याला देवाचं प्रतिफळ मिळत नाही. आपल्याला देवाचं प्रतिफळ तेव्हाच मिळतं जेव्हा आपण शुद्ध मनाने आणि इतरांना मदत करण्यासाठी आणि देवाच्या गौरवास्तव काही करतो. तो म्हणाला, जर मी गौरवास्तव केलं पण माझ्यात देवाची प्रीती नाही तर मला काहीही लाभ नाही. चुकीच्या हेतूनं केलेल्या सत्कृत्यांना प्रतिफळ नसतं. प्रीती सहनशील आहे व उपकारशील व दयाळू आहे. प्रीती मत्सरी नसते व हेवा करत नाही, बढाई करत नाही, फुगत नाही, स्वतःला गर्विष्ठ दर्शवत नाही. प्रीती गर्विष्ठ नसते, उद्धट आणि गर्वाने फुगलेली नसते. मला हे आवडतं. प्रीती उर्मट नसते. एका उद्धट ख्रिस्तीपेक्षा अधिक अप्रिय असं काहीच नाही. प्रीती स्वार्थ पाहत नाही. देवाची प्रीती आपल्यात आहे आणि बघा विस्तारित बायबलमध्ये लिहिलंय प्रीती ही आपल्यातली देवाची प्रीती आहे. याचं स्पष्टीकरण मी 1 मिनिटात देते, कारण इतर कुणाला देण्याआधी देवाने आपल्याला प्रीती द्यायला हवी ना. इतर कुणाला देण्याआधी देवाने आपल्याला प्रीती द्यायला हवी. आपल्यात असलेली देवाची प्रीती ही स्वतःच्या हक्कावर किंवा मार्गावर हट्ट धरत नाही. ती स्वतःच पाहत नाही, ती हळवी नाही किंवा चिडखोर नाही, केलेल्या वाईटाचा हिशेब ठेवत नाही. ती अन्यायात व अनैतिकतेत आनंद मानत नाही, तर योग्यतेच्या आणि सत्याच्या विजयात आनंद मानते. प्रीती तिच्या वाटीत जे काही येतं ते सहन करते आणि प्रत्येक व्यक्तीच्या हिताचाच विचार करते. वा, किती महत्वाचं आहे. प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीच्या हिताचाच विचार करणं हे महत्वाचं आहे. उगाच नकारात्मक राहून संशय घेता कामा नये. जर प्रत्येक विवाहित दाम्पत्यांनी रोज सकाळी 1 कोरिन्थ वचन 1 ते 8 एकत्र वाचलं तर घटस्फोट नाहीसाच होईल. होणारच नाहीत ना घटस्फोट, सांगा. रोज सकाळी कामावर जाण्याआधी जर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने हे वाचलं, या जगाच्या अंधारात आपण एक अद्भुत प्रकाश पाडू शकू. प्रीती सर्व सहन करते व प्रत्येक व्यक्तीच्या हिताकरताच विश्वास ठेवते. प्रत्येक परिस्थितीत त्याची आशा मावळत नाही व जे येईल ते सहन करते, दुर्बळ न पडता. व 8व्या वचनाचा पहिला भाग, प्रीती खचत नाही. चला परमेश्वराची स्तुती करा. आता मला नाही माहित तुम्ही कसला अभ्यास करत वेळ घालवता, पण मी कित्येक वर्ष ख्रिस्ती असूनही मी शेवटी प्रीतीचं अध्ययन करायला लागले. मी यशाचा अभ्यास केला, मी भरभराटीचा अभ्यास केला, विश्वासाचा अभ्यास केला, सामर्थ्याचा केला, आत्म्याच्या दानाचा अभ्यास केला, आध्यात्मिक युद्धाचा अभ्यास केला. मी सर्व प्रकारचा अभ्यास केला. पण एक सांगू का, माझं ख्रिस्ती जीवन योग्य पद्धतीने वाटचाल करत नव्हतं. आता जरा प्रामाणिक होऊया. किती जण चर्चला जातात आणि सध्या तुमच्या जीवनाची परिस्थिती काय आहे सांगा? तुम्ही विजयी आहात का? तुमच्यात नीतिमत्ता, शांती, आनंद आहे का? तुम्ही दोषी भावनेत किती वेळ घालवता? तुम्ही फलदायी आहात का? संतुष्ट आहात का? तुमच्या जीवनाचा आनंद लुटताय का? सैतानावर अधिकार गाजवत वाटचाल करताय का? की तुम्हाला अजूनही काहीतरी अयोग्य असल्यासारखं, चुकल्यासारखं वाटतंय? सतत कशाशी तरी लढा देत तुम्ही थकलायत का? मग तुम्हाला वाटतं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करून चर्चला जाऊनही काहीच का घडत नाही? का होत असेल असं? तुमच्यापैकी काही जण मला दिसतायत, मान हलवतायत. मी काय म्हणते कळतंय ना तुम्हाला? खरं तर माझ्या बाबतीत हे चुकत होतं. मला प्रीतीविषयी काहीच माहीत नव्हतं. मला वाटतं पुष्कळ लोकांसाठी हेच चुकत असतं नेहमी. शेवटी लोकांऐवजी मी परमेश्वराला माझी अडचण विचारायला लागले. तो म्हणाला, स्वार्थी आहेस तू. तुझ्या मनात सतत तूच आहेस. आणि मग मी प्रीतीवर खूप अभ्यास करायला सुरुवात केली, कारण माझ्या लक्षात आलं चर्चमध्ये केवळ बोलण्यापेक्षा अधिक काही असतं. आपल्याला आईस्क्रीमपासून कुत्र्यांपर्यंत सगळं आवडतं, पण आपल्याला त्याचा अर्थ नसतो कळत. आणि म्हणूनच ख्रिस्ताने पेत्राला 3दा विचारलं, पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस? हो प्रभू मी प्रीती करतो. पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस? हो प्रभू मी प्रीती करतो. पेत्रा तू प्रीती करतोस? हो. योहान 21 मध्ये म्हटलंय की प्रभूने त्याला 3दा तोच प्रश्न विचारला, म्हणून पेत्र दुःखी झाला. बहुधा मी एखादा मिनिट थांबून विचारायला हवं की तुम्ही देवावर प्रीती करता? तुम्ही देवावर प्रीती करता का? तुम्ही देवावर प्रीती करता का?
खरं तर प्रत्येक वेळी विचारल्यावर पेत्राने असंच उत्साही उत्तर दिलं असावं. जेव्हा येशूने त्याला विचारलं, तू माझ्यावर प्रीती करतोस? आणि पेत्र म्हणाला, हो. त्याच्याकरता येशूची एक सूचना होती. तो म्हणाला, माझ्या मेंढरांना खाऊ घाल, माझ्या कोकरांना खाऊ घाल. आता हेच साध्या भाषेत सांगायचं झालं तर मला वाटतं असं असेल, मंडळी तुम्ही माझ्यावर प्रीती करता? हो प्रभू, आम्ही करतो. मग त्याचं उत्तर असं असेल, कुणाला तरी मदत कर. मंडळी तुम्ही माझ्यावर प्रीती करता? हो प्रभू, आम्ही करतो. तुला ठाऊक आहे, कुणाला तरी मदत कर. ख्रिस्ती, तू माझ्यावर प्रीती करतोस? हो प्रभू. तुम्ही तीनदा मला तीच गोष्ट का विचारताय? तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी काय करताय नक्की? इतरांना जे हवंय ते मिळवून देण्याच्या प्रयत्नाच्या तुलनेत तुम्ही स्वतःला जे हवंय ते मिळवण्यासाठी किती वेळ घालवता? हे जरा कठीणच आहे, नाही का? एक सांगू, आपण जन्मापासूनच स्वार्थी आहोत. यावर विश्वास नसेल तर एक बाळ आठवा ज्याला त्याची बाटली मिळत नाहीये, आठवा जर. किंवा दुसरं काही, किंवा त्याचं लंगोट आपण बदलत नाही तेव्हा आठवा. किंवा त्याच्या इच्छेनुसार काही झालं नाही तर झटकाच येतो त्याला, तमाशाच घालतो तो, आठवा. देह हा जन्मतःच स्वार्थी असतो, पण परमेश्वर चांगला आहे आणि मी आभारी आहे की त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारल्यावर तो येऊन स्वतःला आपल्यात पेरतो आणि आपल्यात एक आशा असते, ती स्वार्थी, स्वकेंद्री, दयनीय आणि विचित्र जीवनशैलीतून बाहेर पडण्याची. येशूने म्हटले, तुम्ही जर माझ्यासोबत येणार असाल तर आपला वधस्तंभ घ्या आणि माझ्या मागे या. तुम्ही स्वतःला विसरा, स्वतःकडे आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. पण मग माझी काळजी कोण घेईल? देव घेईल. ओ, याचा तर विचारच केला नाही. हे देवा, तुला माहितीये का, मला वाटतं आयुष्यभरात तुम्हाला स्वतःसाठी इतकं करता येणार नाही जितकं देव तुमच्यासाठी क्षणार्धात करेल. पटतंय का तुम्हाला हे? सांगा मला. पण दुसऱ्या बाजूला मी लोकांना स्वतःची काळजी घेण्याविषयी शिकवते. मी तुमच्या महत्त्वाच्या गरजा दुर्लक्ष करण्याविषयी बोलत नाही, स्वतःची काळजी घेऊ नका म्हणत नाही, इतरांना मदत करण्यात स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्षच करा असंही मी म्हणत नाहीये. कारण सांगू का त्याचं, आपण जर अर्धा प्रामाणिकपणा बाळगला ना तर आपण याचं पटकन उत्तर देऊ की मी स्वार्थी आणि स्वकेंद्री आहे का. बघा कशी तोंड बंद झाली सगळ्यांची. आपल्या इच्छेनुसार घडत नाही तेव्हा आपण कसे वागतो? आपण तेच विकसित करतो ज्यावर लक्ष केंद्रित करतो. तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित केलं तर स्वतःला विकसित कराल. जर प्रीतीवर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही प्रीती विकसित कराल. तुम्ही प्रेम करणारे बनूच शकत नाही जर तुम्ही त्याचा अभ्यासच केला नाही. बघा, तुमच्या ख्रिस्ती जीवनाच्या कालावधीत तुम्ही प्रीतीचा अभ्यास करत किती वेळ घालवलात सांगा? फक्त प्रीतीचा अभ्यास. प्रीती काय आहे त्याबद्दल बायबल काय म्हणतंय? प्रीतीवर लक्ष केंद्रित करून लोकांवर प्रेम करणं, त्याबद्दल माहिती काढणं, प्रीतीच्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करणं, प्रीतीत वाटचाल करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करणं, मी त्यावर वेळ नाही घालवला. आणि माझी समस्या काय आहे, जेव्हा देव सांगू लागला की मी त्याबद्दल बोलण्यात बरी आहे पण वागण्यात नव्हे, मग मात्र मी अनेक वर्ष तीव्रतेने प्रीतीचा अभ्यास सुरू केला. आणि खरं सांगायचं तर मी इतर कशाही पेक्षा प्रीतीचा अभ्यास अधिक करते. कारण मी जर ते टाळलं आणि माझ्या आयुष्यात ते प्रथम ठेवलं नाही तर मी माझं आयुष्य जगणार नाही आणि मी एक हलक्या प्रतीची ख्रिस्ती बनीन. मी माझं आयुष्य जगणार नाही, मी स्वार्थी, स्वकेंद्री बनीन. पण परमेश्वर मला मदत करेल तर मी आठवड्याचे 7ही दिवस प्रीतीत वाटचाल करायला शिकेन आणि प्रीतीत 24 तास वाटचाल करीन. लोकांना हे शिकवण्यासाठी की मी मला जमेल ते सगळं करीन. जरी सुरुवातीला त्याबद्दल ते निरुत्साही असले तरीही मी ते शिकवत राहीन, शिकवतच राहीन. म्हणून जर प्रीतीत वाटचाल कशी करावी हे शिकायचं नसेल तर तुम्ही माझं ऐकू नका, कारण मी त्याबद्दल शिकवतच राहणार. कारण तुमच्या सगळ्या समस्येचं निवारण हेच आहे की तुम्ही स्वतःवरून आपलं लक्ष काढा आणि इतर कुणाचं आयुष्य बरं करण्यासाठी देवाला तुमचा उपयोग कसा होईल त्याचा विचार करा. हे तुमच्या समस्येचं उत्तर आहे.
प्रीतीने गरजा भागतात. प्रीती लोकांना उंचावते. प्रीती सर्वोत्तमावर विश्वास ठेवते. प्रीती उत्तम आहे. प्रीती दयाळू आहे. प्रीती नम्र आहे. प्रीती उद्धट नाही. प्रीती वाईट वाटून घेत नाही. प्रीती क्षमा करते. हे काय आहे? हा देव आहे. हा देव आहे. देव आपल्याला प्रीतीने वागवतो. आणि जोवर देव आपल्याला जसं वागवतो तसं आपण लोकांना वागवत नाही, तोवर आपल्याला प्रीतीविषयी पुरेशी माहिती नाही. मला वाटतं मी पुन्हा म्हणते, जोवर आपण लोकांना तसं वागवत नाही जसं देव आपल्याला वागवतो, मला वाटतं आज मी ते लक्ष देऊन ऐकणारे लोक शोधणार आहे. जोवर आपण लोकांना तसं वागवत नाही जसं देव आपल्याला वागवतो, आपली आणखी वाढ व्हायला हवी नाही का? किती जणांना वाटतं तुम्ही या बाबतीत वाढू शकता? किती जणांना वाटतं परमेश्वराने तुम्हाला योग्य सभेत आणले? आपण तेच विकसित करतो ज्यावर लक्ष केंद्रित करतो. 33 वर्षांनंतर परमेश्वराच्या वचनाची गंभीर विद्यार्थी आणि बायबलची शिक्षिका या नात्याने मी अशा निष्कर्षाला पोहोचले आणि मी प्रामाणिकपणे सांगते, नीट ऐका. मी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवलायत म्हणून आजही त्याच्यावर विश्वास ठेवा. बघा, जर मी लक्ष केंद्रित केलं माझ्या प्रीतीतल्या वाटचालीवर, तर मग देव प्रत्येक गोष्टीची काळजी घेईल. योहान अध्याय 13 वचन 34 आणि 35. मी तुम्हाला नवी आज्ञा देतो, येशूने म्हटले. जुन्या करारानुसार देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना 10ची सवय होती, जे आता 2000 नियम आणि कायदे झाले होते. आता येशू नवी आज्ञा देतो, जीवनाचा नवा मार्ग, ताजा तवाना नवा जीवनाचा ऊर्जेने भरलेला मार्ग. आणि तो म्हणाला, आता मी तुम्हाला एक नवी आज्ञा देणार आहे, व ती ही की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, जशी मी तुमच्यावर प्रीती केली आहे. देवासारखी प्रीती करायला जोवर मी शिकत नाही तोवर माझ्यात वाढ होण्याची गरज आहे. तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात, जर तुम्ही एकमेकांवर प्रीती कराल, जर तुम्ही आपापसात प्रीती दर्शवाल. आता आपण गंभीर गप्पा मारणार आहोत. मंडळीचा जगावर सर्वाधिक प्रभाव का पडत नाही? कारण आपण शास्त्रवचनानुसार वागत नाही. आपलं आपापसातच पटत नाही, तर मग जगात जाऊन प्रेम करणं आणि कठीण लोकांसोबत, नकोशा वाटणाऱ्या लोकांसोबत वावरणं दूरच राहिलं, नाही का? आमेन. तो म्हणाला, तुमच्या साक्षीचं हे उत्तर आहे. हरवलेल्यांना ख्रिस्तात नव्या जीवनाची वाट दाखवण्याचे हे उत्तर आहे. तुमच्या भोवतालच्या जगात बाहेर पडा आणि लोकांवर प्रीती करा. जरा बाहेर पडा. सगळ्यांना सांगत फिरणं सोडा. सगळ्यांना शिकवण देणं सोडा. हो, सगळ्यांना शिकवण द्या, पण गरज असल्यासच शब्दप्रयोग करा. पण बहुतेकदा तुमच्या जीवनाचीच एक शिकवण होऊ द्या. चला, हो, सगळ्यांना शिकवण द्या, पण गरज असल्यासच बोला. आणि उरलेल्या वेळा तुमचं आयुष्यच एक संदेश असू द्या लोकांसाठी, नाही का? तुम्ही रोज नोकरीवर जाता, गाडीवर 3-3 बंपर स्टिकर्स लावलेले आहेत तुमच्या. हॉन्क इफ यू लव्ह जीसस. आणि सगळ्यांपासून वेगळे कोपऱ्यात बसून टेप रेकॉर्डर ऐकू शकता तुम्ही. तुम्ही इतरांपेक्षा फार बरे आहात असे वागता तुम्ही, पण त्यापेक्षा एक उदाहरण होणं अधिक चांगलं, नाही का? मग ज्यांनी तुम्हाला वाईट वागवलं असेल, त्यांची गाडी बिघडली असं जर तुम्हाला कळलं, तर तुम्ही जाऊन त्यांना म्हणू शकता की तुम्ही माझ्या गाडीत नाही येऊ शकता, मला आनंद होईल तुम्ही माझ्याबरोबर आलात तर. पण मीच का म्हणून नेहमी पडतं घ्यायचं? ते कसे वागतात माहितीये का तुम्हाला? कारण तुम्ही देवाचे प्रतिनिधी आहात आणि तो तसं करेल, कारण तो न्यायी आणि अन्यायींवर सूर्यप्रकाश पडू देतो.
हो, आपण जर असं वागायला लागलो तर आपल्या भावनेवर हे जरा भारी पडेल. आपण आपला गर्व गिळायला हवा. आपण आपला सूड सोडायला हवा. ज्या क्षणी तुम्ही त्या व्यक्तीला म्हणता की तुम्ही माझ्यासोबत याल तर मला खूप आनंद होईल, त्यांना माहित असतं त्यांनी तुम्हाला कसं वागवलंय. पण लगेचच ते डोकं खाजवू लागतात कारण त्यांना कळत नाही की आत्ता अचानक तुमच्या गाडीवर जर एखादं बंपर स्टिकर असेल तर त्यांना बहुधा त्याचा अर्थ लागेल. बंपर स्टिकर म्हणजे शो नाही का? मला आठवतंय एकदा, आणि ही खूप जुनी गोष्ट आहे, जेव्हा मी सेंट लुईसच्या सभेत बोलत होते आणि हे मी टीव्हीवर येण्याआधी किंवा इतका प्रवास करण्यापूर्वी असलेली ही गोष्ट आहे. एक अंध जोडपं दर आठवड्यात आमच्या सभेला यायचं आणि ते त्या जागी पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत आणि त्या त्या एरियातल्या बसला काहीतरी झालं आणि ते साप्ताहिक बायबल स्टडीसाठी येऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी मला विचारलं की कोणी असेल का जे त्यांना घेऊन येऊ शकतील आणि पुन्हा पोहोचवू शकतील. ही किती दुःखाची बाब आहे, पण साहजिकच सगळे असे नसतात. असे अनेक चांगले लोक असतात जे इतरांसाठी सतत काहीतरी करत असतात, पण ते पुरेसे नसतात. हाच माझा मुद्दा आहे. असे लोक असायला हवेत आणखीन. आपण प्रीतीविषयी आणखी शिकण्याची गरज आहे. हे केवळ चर्चमध्ये गाणं किंवा नुसतंच बोलणं नाहीये. रोमकरास अध्याय 5 वचन 5. आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालाय. देवाची प्रीती तुमच्या आत्म्यात आहे. जिथे आत्म्याची इतर फळं आहेत, तुम्ही यानेच भरलेले आहात. मला नाही वाटत तुम्ही इतर कशाने भरले आहात. तुम्ही खरं तर यानेच भरले आहात. तुम्ही कशाने भरले आहात हे सांगण्याचा प्रयत्न काही करतील, पण मी आज तुम्हाला इथे सांगायला तुम्ही कशाने भरले आहात. आनंद, शांती, सहनशीलता, दया, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, आत्मनिग्रह. कधीही म्हणू नका तुमचं स्वतःवर नियंत्रण नाही. तुम्ही जर स्वतःवर नियंत्रण ठेवणारे नसाल तर निदान सत्य बोला, मला स्वतःवर नियंत्रण ठेवायचं नाही. आपण विचार करतो मी काहीच करू शकत नाही, पण नाही, देवाने आपल्याला विजयासाठी तयार केलेलं आहे. त्याने आपल्याला जगात बाहेर पडण्यासाठी तयार केलंय. तुमचं स्वतःवरचं नियंत्रण दुर्बळ असेल कारण तुम्ही त्याचा वापरच केला नाही. पण प्रत्येक वेळी ते वापरलं की ते बळकट होत जातं. तुम्ही प्रीती दर्शवण्यात दुर्बळ असाल कारण तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नसेल, वापरलं नसेल. पण महानतेचं बीज हे तुमच्यात आहे आणि मी महानता म्हणतेय कारण यानेच एक महान व्यक्ती महान बनत असते. आणि आपण काय करतो तर आपण लोकांना बरं वागवत नाही. किती जणांना वाटतं आपण लोकांना कसं वागवतो ही महत्वाची गोष्ट आहे. सांगा मला. तुमच्यात ते फळ आहे, पण ते तुमच्या आत्म्यात खोल आहे. आणि सत्य हे आहे की आपल्या अंतरात्म्यात अनेक गोष्टी असतात ज्यामुळे देवाची प्रीती ही आपल्यात कोंडून बसलेली असते. म्हणूनच प्रीतीत वाटचाल सुरू करण्याआधी आपण देवाची प्रीती ही स्वीकारायलाच हवी आणि त्या प्रीतीला आपल्याला आरोग्य देऊ द्यायला हवं. आपण मी तरुण असताना माझं शोषण झालं. माझ्या पालकांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं. माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं आणि काय करायचं हे कळत नसल्याने आईने काहीच केलं नाही. समोर येईल त्या पहिल्या व्यक्तीशी मी लग्न केलं. तो इतर स्त्रियांसोबतच असायचा. शेवटी तुरुंगात पोहोचला. मी डेवला भेटले तेव्हा 23 वर्षांची होते. मला आयुष्यात सुखी राहिलेलं आठवतच नव्हतं आणि मला केवळ भीती माहीत होती आणि तग धरून जिवंत राहण्याच्या काही पद्धती. आणि शेवटी मी लग्न केलं आणि डेव उत्तम तरुण होता, पण प्रीती कशी करावी हे मला माहीत नव्हतं. असं नाही की मला करायची नव्हती. मी दर रविवारी चर्चला जायचे, मी संदेश ऐकायचे, पण ते कसं ते मला माहीत नव्हतं. कारण सगळं काही माझ्या रोगी आत्म्याद्वारे येत होतं आणि माझ्या आत्म्यात कठोरता होती, माझ्यात निष्ठुरपणा होता. माझं तोंड हार मानत नव्हतं. माझ्या इच्छेप्रमाणे घडलं नाही की मी चिडायचे. मला एकच गोष्ट यायची, तापट स्वभावाने लोकांवर नियंत्रण करणं, कारण माझ्या वडिलांनी तेच केलं होतं. आणि मी जाऊन प्रत्येक तत्व शिकू शकत होते आणि 20 प्रकारच्या आध्यात्मिक युद्धाच्या पद्धती, भरभराटीचे 12 मार्ग, आरोग्याचे 16 मार्ग, विजयाचे 18 टप्पे मी शिकू शकते. पण या सगळ्याचा काहीच फायदा नव्हता हो.
जोवर मी देवाची प्रीती स्वीकारायची कशी हे शिकत नव्हते. देवाच्या प्रीतीने रोगी आत्म्याला आरोग्य प्राप्त होतं. आता माझं नीट ऐका, तुम्ही इतरांवर प्रीती करण्याआधी देवाच्या प्रीतीला तुम्हाला आरोग्य देऊ द्या. आता माझं नीट ऐका, तुम्ही स्वतःवर प्रीती करायला शिकायलाच हवं. एक सांगू, ज्या पद्धतीने आपण लोकांना वागवतो त्यातून प्रीती दर्शवली जाते. कुणाला मदतीची गरज असेल, आपण मदत करायला हवी. आणि जेव्हा आपण इतरांना मदत करतो, आपल्या जीवनात तो आनंद आपण अनुभवतो. आपल्याद्वारे अधिक सामर्थ्यशाली पद्धतीने वाहू इच्छितो आणि आत्म्याच्या फळाचा अभ्यास करणं हे लाभदायक ठरेल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.